कलागुणांना वाव देत आहेत. यस, स्टार्ट ऑफ द मॅच. विरल नायर सर त्या ठिकाणी इशारा करतायत. सामन्याला सुरुवात. साई केवल माहुल कोळीवाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ध्रुवी 11 मालजेपाडा हा संघ आपण पाहतायत. फलंदाजी स्वीकारली समीर राऊत अर्थात सॅम. मालजेपाडा प्रीमियर लीग लवकरच मात्र येईल. मालजेपाडा करांसाठी आपण पाहताय ती पर्वणी असेल 15 एप्रिल आणि 17 एप्रिल. 23 तारखेला मात्र उद्याच्या दिवसात ऑक्शन असेल. सामन्याला सुरुवात. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. त्या ठिकाणी मात्र कोणताही संपर्क होत नाहीये आणि निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय ध्रुवी 11 मालजेपाडा. नेहमीच देवेश स्पोर्ट्स मालजेपाडा हा संघ हे टायटल आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. समीर राऊत एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू आणि गोलंदाज कल्पेश माहुलकर एक ॲज अ ऑलराऊंडर अष्टपैलू नेतृत्व. उलटा चेंडू होता यावेळेला शफल झाला आणि सरळ चेंडू पंच या ठिकाणी दर्शवतायत नो बॉल नो प्लस 4. साऱ्यांची उमेद साऱ्यांची कोईश साऱ्यांचा बनलाय आधार. साऱ्यांची उमेद साऱ्यांची कोईश साऱ्यांचा बनलाय आधार. ज्याच्या मनात समाज हित असरंजित किनी दादार. ज्याच्या मनात समाज हित. थँक्यू जनक, क्या बात आहे. या गाण्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. यश कोळी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतात. पहिला चेंडू आपण पाहिला, डॉट आला, तदनंतर नो बॉल कमरेच्या वरती होता बिमरच्या स्वरूपात आणि फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी मिळतोय. ऑन साईडला फ्रीडच्या सिग्नलवर मात्र रिस्क घेतली. सुरेख पद्धतीने मात्र मनगडाचा वापर करत चेंडूला पाठवलंय. फाईन लेग लॉंग लेगच्या अगदी मधोमध येतोय खणखणीत दर्जेदार चौकार. RK चौकार. गुड शॉट. थँक्यू. खूप चांगला फटका होता. समीर सॅमच्या बॅटमधून येतोय एक सूप ऑफ स्ट्रोक. चौकार मिळाला. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने मात्र चेंडूला फक्त दिशा दिली. मनगडाचा वापर करत एक धाव मिळते आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 10 या धावसंख्येवर. आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील आणि रणजितदादा केनी यांनी सूचित केलंय, सूचना आहे की कोणीही मात्र मैदानाच्या आतमधून बाईक घेऊन जाणार नाही याची दखल घ्या. प्रत्येक आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना, आमचे लाडके प्रेक्षक राजे आहात त्यांना सर्वांना ही विनंती असेल, सूचना असेल. संघ जाऊन पोहोचते फलकावर 10 धावा. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ कल्पेश माहुलकरच्या गोलंदाजीतून पाहायला मिळतो हातखंडामधून. चौथा चेंडू क्रमांक 4. या वेळेला पंचांकडे दाद मागितली आणि यस डेफिनेटली केवलला मात्र या ठिकाणी परतावं लागेल. ॲब्सोल्युटली प्लम लेग बिफोर विकेट पायचीत पकडला आणि अखेरकार या वेळेला कल्पेश माहुलकरने यावेळेला दर्शवून दिलं की माहुलवरून आम्ही का आलोय याचं प्रत्युत्तर देण्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकतात. गुड डिलिव्हरी. फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट गॉन. गोरी गोरी पोरी न मिरवते कौरी. इतकाय गोरी गोरी पोरी न मिरवते कौरी. इस पोरी लाईन देते मन बंदरावरी.
थँक्यू थँक्यू. क्या बात आहे जनक भोईर. मात्र आपण पाहू शकतायत वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये वेगवेगळी गाणी मात्र त्याच्याकडून यावेळेला सादर केली जात आहेत. 10 धावा 1 गडी बाद 4 चेंडूचा खेळ झालाय. खूप चांगली गोलंदाजी यावेळेला कल्पेश माहुलकरने केलेला कमबॅक त्याच्या संघासाठी उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेला बाउन्स होता चेंडू मात्र यावेळेला कानाला गुंगारा देऊन जात असताना पाहायला मिळतोय. सुपर डिलिव्हरी भन्नाट वेग आपण पाहू शकलात. रफ्तार का सौदागर म्हणून ज्याची ओळख कल्पेश माहुलकर. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या मात्र यावेळेला स्थिरावली गेले. 10 धावा 3 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर गोलंदाज कल्पेश माहुलकर. सॅम मात्र काहीतरी कानमंत्र देतोय आपल्या पार्टनरला रुपेश जाधव. ऑन साईडला फटका अप्रतिम पाहायला मिळतो. गॅपमध्ये नाहीये. तत्पूर्वी 38 सर्कलमध्ये चेंडूला यावेळेला स्टॉप केलं जाईल. मेल सिंगल आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं यावेळेला समाप्तीवर झालं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11 धावा 1 गडी बाद. अर्थातच 111 4 फूट यावेळेला 4 एक्के आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावा 1 गडी बाद 1 षटक आपण पाहू शकतायत. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. घेऊया एक छोटासा ब्रेक. देऊया आपण जनकला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यू गया यू आया. साठी तो दडला न्यायासाठी पेटून उठला. न्यायासाठी पेटून उठला. न्यायासाठी पेटून उठला. होणार नाही गणिता कुठला. मनाचा सलाम त्याला तो असला. मनाचा सलाम त्याला तो असला. मनाचा सलाम त्याला तो असला. चंडी गाईचा आशीर्वाद आई त्याच्या शिरावर. चंडी गाईचा आशीर्वाद आई त्याच्या शिरावर. आमचा रणजित केनी दादा. आमचा रणजित केनी दादा. आगीची तलवार. आमचा रणजित केनी दादा. थँक्यू जनक. धावांची गती फलकावर 11 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. कल्पेश माहुलकरने केलेला कमबॅक खूप महत्वाची भूमिका पाहायला मिळाली. कारण कल्पेशने मनामध्ये काहूर चाललं होतं त्याच्या की आता नो बॉल आल्यानंतर मात्र सिच्युएशन कशी असेल. परंतु स्वतःला आणि संघाला मात्र सावरत असताना पाहायला मिळाला. पहिलं षटक मात्र या ठिकाणी 11 धावा 1 गडी बाद. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा मनसुबा. 38 सर्कलमध्ये खूप चांगली क्षेत्ररक्षणाची साथ कल्पेश वैती. मॅग्निफिसंट प्लेयर. 2 धावा त्या ठिकाणी मात्र चतुराईने परिपूर्ण केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 वर. 13 धावसंख्येवर ध्रुवी 11 मालजीपाडा हा संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतो. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर धाडसी निर्णय घेतला आणि सांगितलं मात्र आम्ही प्रथमतः फलंदाजी करू आणि क्षेत्ररक्षणासाठी मात्र या वेळेला आपण पाहता साई केवल माहुल कोळीवाडा या संघाला पाचारण केलं गेलं. पहिलं षटक 11 धावा. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 2 धावा या ठिकाणी खर्च केला. कल्पेश वैतेने चेंडूला स्टॉप केलं. एक सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न डेंजर झोनकडे होते सॅम. परंतु त्या ठिकाणी मात्र लेग बाईचा इशारा मॉन्टी गोडेकर सर यांच्याकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 14 धावसंख्येवर. अक्षय साटम जॉईंट होत आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये काय म्हणशील अक्षय? पहिल्या षटकामध्ये 11 धावा. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय. मनीष माहुलकर यावेळेला आपण पाहत आहेत आणि आतापर्यंत 2 चेंडू अप्रतिम हाताळलेत आणि त्याला सुरेख साथ दिले ते क्षेत्ररक्षकांनी. नक्कीच चांगला कमबॅक होताना दिसतोय आणि आतापर्यंत 14 धावा फलकावरती. 14 धावा फलकावर. गोलंदाज मनीष माहुलकर राऊंड द विकेटने लेफ्ट आर्म डाउन्सिंग डाऊन द ट्रॅक. ऑन साईडला शॉर्टपुलचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी 1 धाव दुसऱ्या धावेसाठी कन्वर्ट केली जाईल का पाहायचंय. फेकेपर्यंत काय चित्याच्या चपळाईने पापणी लवते 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कारण क्रिकेटमधील एक एक धाव म्हणजेच खेळाडूंचा श्वास बनला गेलाय. क्रिकेट हा आमचा ध्यास. क्रिकेट हा आमचा धर्म हेच मात्र प्रत्येकाने व्यापून टाकलंय. क्रिकेट आमचा मान तर क्रिकेट आमचा सन्मान. क्रिकेट आमचा अभिमान तर क्रिकेट आमची धडकन. क्रिकेट आमचं पहिलं प्रेम. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. सॅमला सुद्धा ठाऊक आहे इथे जर मी पोझिशन बदलले तर डेफिनेटली वाईट मिळणार नाही. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 16 वर. 16 धावा. चेंडू फेकून झाले दुसऱ्या षटकातील 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना ध्रुवी 11 मालजीपाडा संघ जाऊन पोहोचतोय 16 वर. ऑन साईडला फटका तर अप्रतिम पाहायला मिळतोय. फाईन लेगला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षण सुद्धा त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं. हर्षद माहुलकर मॅग्निफिसंट फिल्डिंग. दिलासा देत आहेत आपले पार्टनर
आणि हीच खरी यावेळेला गरज असते. जेव्हा तुम्ही मात्र संघामध्ये प्लेइंग 11मध्ये येता त्यावेळेला तुम्हाला एक ऊर्जा मिळते आणि तेच मात्र क्षेत्ररक्षकांच्या द्वारे आपण पाहू शकता. 2 धावा मिळतील, 1 धाव मिळेल आणि एकेरीने धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचले गेले. काय प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं होतं त्या ठिकाणी, स्वतःला झुकलं होतं. कारण क्रिकेट मध्ये नेहमीच आपण पाहिलंय क्रिकेटच्या मैदानात आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. धावसंख्या फलकावर 17. कारण हे एक वाक्य मात्र नेहमीच आपण सातत्याने पाहतायत की मी आहे म्हणून संघ आहे. हे डिक्शनरीमधून तुम्ही पुसून काढा, मात्र संघ आहे म्हणून मी आहे हे मात्र वाक्य जेव्हा जेव्हा तुम्ही अद्यावत करतील ना तेव्हा तुमचं क्रिकेट उत्तुंग भरारी घेईल. धावसंख्या फलकावर 17 धावा. ऑन साईडला थोडासा मात्र या ठिकाणी चेंडू लेग स्टंपला पिचिंग केला होता. एक धाव तर निश्चित स्वरूपात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? फेकी येईपर्यंत सॅम त्या ठिकाणी डेंजर झोन कडे, परंतु इथे मात्र धावांची भूक काही मिटणार नाहीये. 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत त्या ठिकाणी खेळपट्टीवर 22 यार्डच्या आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 19. रुपेशने जाणलं होतं की क्षेत्ररक्षक थोडासा हळुवारपणे येतोय आणि तिथे थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 19. ध्रुवी 11 मालजीपाडा संघ नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर धाडसी निर्णय घेतला. पंच पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी सिग्नल करतायत तर रंगनाथ देशमुख मात्र त्या ठिकाणी सज्ज असतील जनक भोईर. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. पाणी गेलेलं आहे. आदेश पाटील त्या ठिकाणी स्वतः जात आहेत. हे पाणी घेऊन जात नाहीयेत अक्षय, थोडासा मेसेज देण्यासाठी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत जात आहेत ते आदेश पाटील. घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक नामवंत आणि नावलौकिक स्पर्धा, वसई तालुक्यातील लाख मोलाची स्पर्धा आरके ट्रॉफी 2023. आरके ट्रॉफी 2023 मध्ये पुन्हा एकदा मात्र सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. केतन भोईर या स्पर्धेचे प्रायोजक आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत म्हात्रे, जनक भोईर, अक्षय भोईर, निशांत म्हात्रे, गौरव भोईर, जतीन म्हात्रे, जय म्हात्रे, निशांत म्हात्रे, प्रणय राऊत, दिलीप भोईर, भानुदास पाटील, सागर पाटील, रंगनाथ देशमुख, सुदामा गावडे, समीर घरत, विलास पाटील. आणि या स्पर्धेला बॅकबोन राहिलेत आधारस्तंभ आदरणीय मोहनदादा पाटील, हेमंतजी वर्तक, निलेशजी म्हात्रे, भूषण पडवळे, नितीनदादा पाटील, मिथुनदादा पाटील, नंदकुमार भोईर या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. ब्रिलियंट कॅच, अप्रतिम यावेळेला झेल टिपला गेला. त्या ठिकाणी आपण पाहतायत कल्पेश वैती, मॅग्निफिसंट कॅच. अफलातून झेल टिपत असताना आपण पाहतायत त्या ठिकाणी सुंदर ड्राईव्ह, प्रेझेन्स ऑफ माइंड आणि तदनंतर आपण पाहतायत कॉन्सन्ट्रेशन, अप्रतिम कोऑर्डिनेशन, लाजवाब. हॅलो येईल आणि कल्पेश वैती त्या ठिकाणी परिपूर्ण 100% आपल्या संघाला देताना पाहायला मिळत आहेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी बाय कल्पेश वैती, मॅग्निफिसंट कॅच. म्हणतात ना डेनिस लिली आणि तेज तर्रार गोलंदाज ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू अक्षय ज्यांनी सांगितलं की मानवाच्या अवाकाच्या बाहेर जर झेल असेल तर त्याला अमानवीय झेल म्हणून संबोधलं जातं आणि त्याच प्रकारचा हा झेल आपण पाहत आहेत. भल्या भल्या क्षेत्ररक्षकांची ताजात करून देणारा हा झेल आपण पाहू शकतायत. त्यामध्ये जॉन्टी रोड्स आपण पाहिलं, एकनाथ सोलकर शॉर्ट लेगचे फॉरवर्ड, शॉर्ट लेगचे बेताज होते, त्यांची आठवण करून दिली. अजय जडेजाची आठवण करून दिली. सुरेश रैना, मोहम्मद कैफ आणि आत्ताच्या युवराज सिंगची आठवण करून दिली आणि आत्ताच्या काळामध्ये रवींद्र जडेजाची आठवण करून देताना पाहायला मिळाले. अप्रतिम कॅच, जबरदस्त कॅच पाहायला मिळतोय आणि जबरदस्त फिल्डिंग. म्हणूनच हे महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. ज्यावेळी अशा प्रकारची कॅच घेतली त्यावेळी गोलंदाजाचा कॉन्फिडन्स देखील वाढतो आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते, ते दिसले मैदानाच्या आत. फलकावरती 19 धावा, पहिल्या चेंडूवरती विकेट जातोय. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये सिक्सर किंग आदेश. अप्रतिम फटकेबाजी आहे, मात्र आता चालावं लागेल आदेशला देखील. ऑफ स्टंपवर चेंडू पिचिंग केला जातोय आणि पुन्हा एकदा कोणता फुटवर्क दिसला नाही. अप्रतिम गुड डिलिव्हरी पाहायला मिळते. आरके ट्रॉफी 2023 आपण बघतोय. फलकावरती 19 धावा, 2 चेंडू फेकून झालेत. 19 धावा. मोहनदादा पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. सर्व द ग्रेट मराठा परिवार, अंकुश फाउंडेशन आणि आरके परिवार तिघांच्या माध्यमातून ही स्पर्धा नावलौकिक, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा आरके एंटरप्राइजेस आयोजित आरके ट्रॉफी 2023 नाईटची भव्य दिव्य
ही स्पर्धा आपण बघतोय. बॉलर तयार हेमंत घरत. पहिलाच मन बनवलं होतं स्विच हिटचा फटका खेळण्याचा, मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही. अप्रतिम चेंडूची हाताळणी केली जाते. निर्धाव चेंडू बिनधास्तपणे गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करताना आतापर्यंत 3 चेंडू जबरदस्त पाहायला मिळते. म्हणूनच 3 चेंडू मध्ये 19 धावा फलकावरती. चौथा बॉल पुन्हा एकदा हेमंत घरात घेऊन येतोय. आडव्या बॅटने पुन्हा एकदा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक जास्त डीप आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. पाहता पाहता एका धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावेने धाव फलक पुढे येते. 21च्या घरामध्ये 4 चेंडू 21 धावा. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच जिंकणं दोन्ही संघांना महत्वाची आहे, कारण की आतापर्यंत जर विचार केला तर खेळ चांगला राहिला आणि अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. नक्कीच जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डू ऑर डाय आणि अतिशय मात्र नॉकआउट स्पर्धा आहेत आणि अशा वेळेला मात्र तुम्हाला जिंकणं ही महत्वाची गोष्ट पाहायला मिळते. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज बीट झाला होता. एसटी रक्षक देखील बीट होतोय आणि यावेळी मात्र एक धावेल बाईटच्या माध्यमातून. थँक्यू विरलजी डायर. अप्रतिम अंपायरिंग राहिले. माउंटी घोडेकर असतील, अजित म्हात्रे सर, ललित बंड्या सर. अप्रतिम अंपायरिंग प्रत्येकाच्या माध्यमातून आणि म्हणूनच आज इतकी सक्सेसफुल स्पर्धा पाहायला मिळते. पंचांचं तेवढंच चांगलं योगदान आहे. चांगला TCPचा वर्क आहे, चांगले समालोचक आहेत, चांगले गुणलेखक आहेत आणि चांगला द ग्रेट मराठा परिवार, RK परिवार, अंकुश फाउंडेशन परिवार पाहायला मिळते. ऑल इज वेल. सर्व काही ओके मध्ये आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 5 चेंडू 22 धावा. अंतिम बॉल हेमंत घरतचा. स्ट्राईक एंडला बॅटर आपण बघतोय रुपेश जाधव. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. बरोबर शोल्डरच्या वरून चेंडू निघून जातोय. जागते रहो हा इशारा केला असेल या चेंडूने बॅटरला. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. 3 चेंडूचे 3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ झाला आणि पहिले 3 चेंडू महत्वाचे होते. 3 चेंडू मध्ये एकही धाव आली नाही. एक विकेट गेला आणि अंतिम 3 चेंडू मध्ये 3 धावा आल्या. त्यामध्ये एक 22ची धाव आपण बघितली. म्हणजेच गोलंदाजाचा दबदबा राहिला. या ओव्हरमध्ये कमबॅक कसं करावं हे हेमंत घरतने दाखवून दिले. 3 ओव्हरचा खेळ झाल्या. फलकावरती धावा झाल्या 22 धावा. या ऐकूया HM साऊंडला, जिथे डीजे ऑपरेटर आहे जनक भोईर आणि चौथ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ आडणे मिस्टर प्रमोदजी शेडगे सरांचा. यस HM साऊंड. अग्नी चहूकडे अनमार्ग तीन षटकांच्या समाप्ती अखेर समाजसेवक हेमंत वर्तक साहेब मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. एक क्रिकेटवरचं निस्सीम प्रेम असणारं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि नेहमीच आर्थिक सहकार्य सातत्याने या स्पर्धेला सुद्धा राहिलंय. धावसंख्या स्कोअर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 22 धावा. जेव्हा मिथुनदादा पाटील यांची स्पर्धा पार पाडली तेव्हा मात्र कलागुणांना समालोचक असतील, कॅमेरामॅन असतील, यांना मात्र आपण पाहू शकता, पंच असतील यांना मात्र आपण पाहू शकतायत 1,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं होतं. ते अजून सुद्धा आठवण आमच्या स्मरणात राहील. यावेळेला बॅटचं टॉपेज आणि फलंदाज या ठिकाणी आदेश पाटील बॅक टू द डगआउटमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडेसे कुठेतरी चाचपडत होते, स्ट्रगल करत होते आणि अशा वेळेला मात्र आपण पाहतायत कुठेतरी मनामध्ये काहूर आला एक मोठा फटका मारण्याचं आणि इथे मात्र फसतायत. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतेल. बॅक टू द डगआउट. सुजित तात्याला तात्या भाई आला. मेकर सुजित तात्याला तात्या भाई आला. तात्या भाई आला.
धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 22. या धावसंख्येवर षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर चौथं. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू डॉट, दुसऱ्या षटकामध्ये 1 चेंडू डॉट, तिसऱ्या षटकामध्ये 4 चेंडू डॉट आले आणि 3 विकेट गेल्या. म्हणजेच एकंदरीत जर आपण विचार केला तर 11 चेंडू डॉट आले आणि 11 चेंडूमध्ये कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळताना सिंगल डबलला महत्त्व दिलं तर या ठिकाणी आपण पाहताय 33च्या घरामध्ये पोहोचले असते. परंतु हे क्रिकेट आहे, जर तरला थारा नाही आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम म्हणून ओळखलं जातं. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. सभ्य माणसांचा खेळ म्हणजे क्रिकेट. 22 धावा, खूप चांगला कमबॅक केला. इथे मी साई केवल माहुल कोळीवाडा संघाच्या गोलंदाजांचं कौतुक करेन. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यानंतर प्रेशराईज झाले होते, परंतु इथे मात्र स्वतःला सावरलं आणि चांगले गोलंदाजी केले. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लेन, मिडल स्टंपवरून चेंडू मात्र यावेळेला पिच होत असताना पाहायला मिळतोय. हा हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपण पाहू शकताय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 22 धावा. चेंडू फेकून झाले. चौथ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 22 धावा महेश मांडवकर यावेळेला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला आणि फलंदाज सनी पाटील 5व्या क्रमांकावर प्रमोट केले गेले. फलंदाजी करताना ध्रुवी 11 मालजीपाडा संघ, एक नामवंत संघ वसई तालुक्यातील, तर एका साईडला माहुल कोळीवाडा हा संघ. साई केवल रणजितदादा पुरस्कर्ते आहेत या संघाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू चेंज ऑफ पेस केला होता, परंतु या ठिकाणी सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं. फलंदाजाला या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतायत मिस्टर सनी गॉ. गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा. गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. थँक्यू. धावसंख्या 22 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. खूप चांगली गोलंदाजी डेथ ओव्हरमध्ये. यावेळेला अप्रतिम सबमरीन डिलिव्हरी. फलंदाजाला पूर्णपणे रीड केलं होतं महेश मांडवकर. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा मात्र या वेळेला महेश मांडवकरची कृती खूप छान आहे. लो फुल टच चेंडू होता. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. मिस टायमिंग जरूर होता. क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावेल तेवढी सुंदर फेकी कल्पेश वैती आणि काय आक्रमकतेचा यावेळेला सितारा पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट फिल्डिंग, ब्रिलियंट. संस्थापक अध्यक्ष झाला. सामाजिक क्रीडा क्षेत्रात त्यांनी नाव मोठा कमवला. थँक्यू. काय फेकी केली होती यावेळेला आपण पाहू शकतायत. सुपर फिल्डिंग, अफलातून क्षेत्ररक्षणाची साथ यावेळेला पाहायला मिळते. एका क्षणाला असं वाटलं जॉन्टी रोड्स धावतायत आणि तिथे पाकिस्तान संघाचा एक फलंदाज बाद झाला होता. अशाच प्रकारचा ते दृश्य आठवलं मला. खूप मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू निघून जाईल तत्पूर्वी मिसटायमिंग स्ट्रोक येत आहेत आणि संघाची धावसंख्या लेग बायच्या स्वरूपात जाऊन पोहोचेल ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय. 24 या धावसंख्येवर षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झाले. ते 4-6च्या ॲव्हरेजने धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावर. ध्रुवी 11 मालजीपाडा या संघाची पहिलं षटक 11 धावांचं आल्यानंतर तदनंतर 3 षटकांमध्ये फक्त अवघ्या या वेळेला आपण पाहताय 13 धावा खर्च होत या ठिकाणी 24 धावांपर्यंत रोखलं ते साई केवल माहुल कोळीवाडा या संघाच्या गोलंदाजांनी. अतिशय सुंदर गोलंदाजी. पहिलं षटक 11 धावांचं, 3 चेंडू डॉट आले. एक सफलता प्राप्त झाली कल्पेश माहुलकरला. मनीष माहुलकर आला, त्याने मात्र 7 धावा खर्च केल्या. 1 चेंडू डॉट आला, कोणतीही विकेट मिळाली नाही. हेमंत घरत आला
आणि हेमंत गरजने मात्र 4 चेंडू डॉट आले, 2 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला. महेश मांडवकरने स्लॉग ओव्हरमध्ये हाणामारीच्या षटकामध्ये 3 चेंडू डॉट, 1 धाव फक्त खर्च केली, 1 गडी बाद केला. म्हणजेच काय तर चारही गोलंदाजांनी अतिशय अफलातून गोलंदाजी केली आणि यावेळेला 4 षटकांमध्ये 24 धावा पाहायला मिळाल्या. साई केवल, माहुल कोळीवाडा या संघाची स्थिती पाहायला मिळते. 25 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलंय, परंतु कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दबाव, आणि तो दबाव जर कदाचित आणला गोलंदाजांनी साई केवल, माहुल कोळीवाड्याच्या संघाच्या बॅटरवर, तर कदाचित या धावा 25 धावा तिथे मोठा बॅटल रंगेल. परंतु त्यासाठी करावे लागतील तुम्हाला अपार कष्ट, प्रचंड मेहनत, कारण क्षेत्र कोणतंही असो मात्र कष्टाला पर्याय नाही आहे. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. म्हणून ते कष्ट तुम्हाला घ्यावेच लागतील. 25 मिनिटांमध्ये 4 षटकं या ठिकाणी मात्र आपण पाहिली तर कव्हर केली. खूप खूप चांगला धन्यवाद असेल यावेळेला माहुल कोळीवाडा, साई केवल या संघाचं. थँक्यू व्हेरी मच. ज्या वेळेला सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेला या ऐकूया खारीगावचा एक गोड आवाज मिस्टर मनीषजी पाटील, आणि त्यांना सुरेख साथ देतील लिटिल चॅम्प्स कॉमेंटेटर अर्थातच तुषार सोनोने. नौकिनी आणि विनीत भुरकुंड हे सुद्धा आपण पाहत आहेत. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. सुदामा गावडे ह्या वेळेला आपण पाहू शकतायत थोडीफार कुठेतरी कॅमेरामॅनच्या भूमिकेत पाहायला मिळाले. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 24 धावा, 25 धावांचं लक्ष्य. धन्यवाद प्रमोदजी शेडगे. त्याचबरोबर जर पाहिलं तर अक्षयजी साडम यांचा आपण आवाज ऐकला. अप्रतिमरित्या स्पर्धा आपण पाहू शकाल. लाईटच्या माध्यमातून आर्किड ट्रॉफी 2023 हा शानदार सोहळा ती सैप्लायची टीम चांगलं वर्क करत असताना संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकाल. लक्ष त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे 25 धावां आणि बॉल्स आहेत 24. तर प्रत्येक प्रश्नाला काही ना काही उत्तर असते, ते उत्तर तुम्हाला शोधायचे. आता ठीक आहे, पहिल्या डावामध्ये ध्रुवी 11 मालजेपाडा तितक्या जास्त धावा बनवू शकल्या नाही जितक्या मनात धरल्या होत्या, पण गोलंदाजी या क्षेत्रामध्ये 4 गोलंदाजांना पूर्ण तन मन धन लावावं लागेल या 25 धावा अडवण्यासाठी. आणि पाहूया ते कशा पद्धतीने अडवल्या जातील. 2 बॅटर्स नेहमीप्रमाणे पाहायला मिळतात. एका बाजूला कल्पेश, आणि यावेळेस थोडा क्रमबदल केलेला आहे. कल्पेशच्या सोबतीला महेश सुरुवात करणार आहे या डावाची, आणि बॉलिंग मार्ग बॉलर तुम्हाला पाहायला मिळणार आहे जयेश. धन्यवाद मनीष पाटील सर. या ठिकाणी जर पाहिलं तर जयेशचा उल्लेख जर केला तर एकंदरीत डवकरे आणि उजव्या हाताने गोलंदाजी करण्याने सातत्याने आपण जाणला जातोय. एक आगळ्या वेगळ्या गोलंदाज सातत्याने आपण जयेशला पाहू शकाल. एकंदरीत विचार केला तर 25 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र जर पाहिलं तर संघ पाहायला मिळतोय. एवढा पहिलाच बॉल सुरेखरित्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. जाईल सर इस्टेकच्या हातामध्ये, दीपूच्या माध्यमातून इस्टेक पाहायला मिळेल. जाईल सर डॉट बॉल. हा असा एक गोलंदाज आहे जो दोन्ही हाताने गोलंदाजी करतो, म्हणजे लेफ्ट हँडेड सुद्धा आणि राईट हँडेड सुद्धा. आणि त्यात हा स्लाइटली इन कटर बॉल खूप जास्त वळाला आतल्या दिशेनं, आणि त्याच्यामुळे पहिला बॉल कल्पेश खेळताना थोडासा संभ्रमात पाहायला मिळाला. डॉट बॉल. नक्कीच सातत्याने चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून केली जाते. इनसाइड आउट चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, ही झेल महत्वाची होती. बॉल जातोय डीप कव्हर मध्ये. तत्पूर्वी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील ऑन द क्रीज 2 धावा. आणि आता मात्र जर पाहिलं तर 2 धावाने स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेश केला जाईल साई केवल माहुली कोलीवाडा या संघाच्या माध्यमातून. ऑपॉर्च्युनिटी नेव्हर कम्स इझिली, यू हॅव टू अर्न इट. या ठिकाणी मात्र एक हार्ड चान्स होता एक्स्ट्रा कव्हरला, आणि मागे जाऊन तो कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न फसला. धावसंख्या 2.
पुढचा बॉल बॉलिंग टॅकल बॉल तयार ओव्हर दी विकेट या ठिकाणी जर पाहिलं तर ऑफस्टॉपच्या बाहेर चपलून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असतील आदेशला बीट करून बॉल चालला वेगाने बाउंड्री लाईनच्या दिशेने येतोय दर्जेदार आटके ट्रॉफीतील दमदार चौकार. हे जनक भोईर भावेश पाटील केतन भोईर साथीदार जनक भावेश साथीदार केतन भोईर साथीदार. धन्यवाद केतनजी भोईर. गरमागरम चहाची व्यवस्था समालोचन कक्षामध्ये आपण केली त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. रात्रीची 2 वाजलेत आणि गरमागरम चहा वातावरण निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. नक्कीच एकंदरीत विचार जर केला तर जयेश याला आपण पाहू शकाल सातत्याने चांगली बॉलिंग करत असतोय. परंतु आता मध्ये संघाला गरज असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाले षटक क्रमांक पहिल्यातील आणि धावा खर्च केल्यात ते म्हणजे 6. कमबॅक करावं लागेल या षटकामध्ये येणारे पुढचे 3 बॉल हे महत्वाचे असतील. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तर जयेश राईट ओव्हर दी विकेटने यावेळेला वेगवान तेज तरार तितकंच चांगलं जर पाहिलं तर टिट फॉर टॅट जसं तसं उत्तर देण्याचं काम केलं होतं परंतु चेंडू निघून जातोय डीप कव्हर पॉइंट मध्ये. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये 2 धावा तर डेफिनेटली कंप्लीट केल्या जातील. 2 धावणे संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे 8च्या घरामध्ये 8 धावा. बॅकफुटला जाऊन स्लॅश केलंय बॉलला. पॉइंट झोन मध्ये खाली क्षेत्र होतं आणि ते क्लिअर करण्याचा प्रयत्न आउटफिट स्लो आहे त्या क्षेत्रामध्ये मुख्यत्वे आणि त्याचमुळे बॉल रेजिस्ट होतोय मिळतात या 2 धावा. धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा 8 रन्स. नक्कीच या ठिकाणी 25 धावांचा पाठलाग करत असताना आपण जर पाहिलं तर संघ आतापर्यंत चांगल्या लाईनमध्ये दिसतोय. पुढचा बॉल या ठिकाणी लाऊड अपील केली जाते परंतु नाही पंच या ठिकाणी सक्षम पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी जर पाहिलं तर 1 धाव ही लेग बाईच्या स्वरूपात मिळेल. 1 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले ती म्हणजे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 9 धावा या धावफटकावर लगावल्या गेल्या आहेत. 25 धावांचा पाठलाग करताच साई केवल माहुल कोलीवाडा संघ पाहू शकाल. चांगली गती मिळाली धावांची. खर तर 9 धावा बनवलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. एक चांगली गती मेंटेन केली. पुढचा बॉल षटकातील शेवटचा बॉल असेल ऑन दी ऑफ फटका खेळून काढलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स लॉंग ऑन बाउंड्री क्लिअर करून येतोय आर्के ट्रॉफीतील एक दमदार चौकार. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 25 धावांचा पाठलाग करत असताना टीम साई केवल माहुल कोलीवाडा या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. बिनबाद नाबाद जिंदाबाद ते म्हणजे 13च्या घरामध्ये. प्रशांत म्हात्रे विलास पाटील नेहमी पाठीशी ते खंबीर आर माणूस की त्याची लयच भारी दोस्तांवा हाय जीव भाव माणूस की त्याची लयच भारी दोस्तांवा हाय जीव भाव. रणजित किनीचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव रणजित किनीचं गाजतय नाव. बघा नाणेफेक जिंकली होती ध्रुवी 11 मालजीपाडा या संघाने आणि फायदा झालाय तो म्हणजे साई केवल माहुल कोळीवाडा या संघाचा. कारण पहिली सुरुवात चांगली झाली होती पहिल्या षटकामध्ये कल्पेश माहुलकरच्या विरोधात ध्रुवी 11 मालजीपाडा संघाची. पण पुढची 3 षटकं मात्र तितकीशी फायद्याची राहिली नाही. जसं आपण उल्लेख केला प्रमोदजीने उल्लेख केला होता की जवळपास 10 ते 11 डॉट बॉल्स तुम्हाला त्या डावामध्ये पाहायला मिळाले. त्याचमुळे डॉट बॉलचा रेशो कमी करणं गरजेचं. मान्य करतो की आपण स्ट्रोक घेताना कधी कधी आपल्याला सफलता मिळत नाही पण ते ओळखून कधी कधी संयम देखील बाळगायचा असतो. सिंगल डबलवर जास्त लक्ष द्यायचं असते. ते काही अंशी जमलं नाही ध्रुवी 11 मालजीपाडा संघाला आणि त्याचमुळे धावसंख्या फक्त 24 बनवता आली. बॉलिंग ट्रॅकवर तर बॉलर तयार होतोय रुपेश. रिव्हर्स हिट करायचा होता तितकासा कन्व्हिनियंट नाही आहे स्ट्रोक. बॉल पोचते पॉईंटला मिळते 1 धाव आणि धावसंख्या पोचते 1च्या मदतीनं 14 या आकड्यावर. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर धावसंख्या 14 पाहायला मिळते. पहिल्या षटकात भरपूर धावा खर्च केल्या तर म्हणजे जयेशवर एक आत्मविश्वास आहे. या गोलंदाजावर विश्वास दाखवला तो म्हणजे कॅप्टनने परंतु तो थोडासा बाकफुटला दिसला. 17 बॉल 11 यावेळेस फलंदाज याकडे बाद होणारच होता कारण क्षेत्ररक्षक तैनात होता शॉर्ट फाईन लेग झोन मध्ये. त्याला मात्र प्रतिकार करता थोडासा संभ्रम झाला आणि यावेळेस मात्र दुखापतग्रस्त आहे जयेश आणि म्हणूनच तो कॅच ड्रॉप. बॉल सीमारेषा पार मितील 4 धावसंख्या 18. ठाणेकरांनी दिघे साहेबांची ठेवली होती जाण त्यांच्या कामाने शिवसेनेचा वाढला पहा. या ठिकाणी जर पाहिलं तर चौकार येतोय. चौकाराच्या सहाय्याने आता मात्र संघाची धावसंख्या 18 इथून देखील 7 धावांची गरज असेल.
पुन्हा एकदा बॉडीला रोल केलं, यावेळेस मात्र सफलता मिळते. चांगला झेल त्या ठिकाणी सनीने कंप्लीट केलेला आहे आणि पहिला धक्का बसतोय टीम साई केवल माहुल कोयडा. धर्मवीराच्या नावाप्रमाणे धर्म राखील छान, आनंद सूर्य निघून गेला तरुण जीवाच रान. साहेबांचा तो धाडस पाहून झाले सारे आजब, साहेबांचा तो. या ठिकाणी पहिला धक्का देण्याचं काम केलेलं आहे गोलंदाज रुपेशने आणि तो झेल टिपलेला आहे सनीने. महेश हा फलंदाज बाद झाला. महेशच्या जागेवर आता मंगेश वैती तुम्हाला मैदानाच्या आत पाहायला मिळणार आहे. जिंकण्यासाठी अजूनही 15 बॉल्समध्ये 7 धावांची गरज आहे. साई केवल माहुल कोळीवाडा या संघाला. एकंदरीत तुमचा ट्रॅक खूप महत्वाचा असतो जेव्हा तुम्ही फलंदाजी करता गोलंदाजी करता. पहिल्या षटकावर त्यांनी बनवल्यात एकंदरीत 12 धावा आणि म्हणूनच सुरुवात फायद्याची राहिली. यावेळेस बघा हलक्या त्याने बॉलला टर्न केले. क्षेत्ररक्षक आहे सनीने मात्र स्वतःला सिद्ध केलंय क्षेत्ररक्षण करताना. आणि जर आपण मैदानाच्या आउटफील्डवर लक्ष वेधलं तर जजमेंटल क्रिकेट तुम्हाला खेळावं लागते. तुम्हाला थोडा अंदाज बांधायचा असतो आणि तोच अंदाज बांधणारं क्षेत्ररक्षण त्यापर्यंत सनीचं पाहायला मिळालं. धावसंख्या 19 जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 6 धावांची. 6 रन स्टील रिक्वायर्ड टू विन. खूप जास्त बाहेर पोहोचले ऑफ स्टंपच्या. लॉंग वे शफल आणि ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. त्या ठिकाणी लेग बाईची एक धाव असेल आणि एका धावेची वाढून धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावर. अजूनही 5 धावांची गरज जिंकण्यासाठी. नक्कीच कालच्या दिवसात देखील मनीष पाटील सर पाहिले 5-5 षटकांचे पहिले तर एकंदरीत परवाच्या दिवसात पाहिले 5-5 षटकां झाले. त्यामध्ये एकंदरीत मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली. परंतु ज्या वेळेला 4-4 षटकांचे सामने झाली वन साइड मॅचेस आपण परवाच्या दिवसात पाहिले. परंतु आज 4था दिवस आहे आणि आजच्या दिवसात तसंच काही या मॅच मध्ये पाहायला मिळते. ऑन दी टोज हलक्या त्याने बॉलला मनगडाच्या साहाय्याने ढकललेला आहे स्क्वेअर लेग झोन मध्ये. मी ते 1 धावसंख्या पोहोचते 21. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 झाले. सन्माननीय मोरे साहेब व्यासपीठावर आलेले आहेत नायगाव पोलीस स्टेशनचे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे स्पर्धा चालू आहे आणि त्या ठिकाणी सर्व काही सुरळीत चाललं आहे ना त्याची दखल घेण्यासाठी मोरे साहेब आलेले आहेत आणि त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि सर्व काही सुरळीत चाललंय आपण पाहू शकता. प्रेक्षक देखील आनंदाने या स्पर्धेचा लाभ घेत आहेत आणि एन्जॉय करतायत. आणि आता यानंतर एक सामना अजून असेल जो वेळापत्रकातला शेवटचा असणार आहे. दरम्यान आता जिंकण्यासाठी 12 बॉल्समध्ये आवश्यक आहेत साई केवल माहुल कुईवाडा संघाला 4. चंद्रवाला दादाच्या नावाचा आहे बोलबाला, दादाच्या नावाचा आहे बोलबाला, दादाच्या नावाचा आहे बोलबाला. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. पुणे एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 4 धावेंची इथून देखील गरज असेल. 12 चेंडू 4 धावा विजयाकरिता इथून देखील लक्ष पाहायला मिळेल. चांगली स्पर्धा विद्युत जोतामध्ये RK दादा कोण विसरेल एक मोठं नाव आहे. बॉलिंग ट्रॅक बॉलर तयार. या ठिकाणी पहिलाच बॉल सन्मान दिला जातो. फक्त आणि फक्त 1 धाव या बॉलवर अर्जित केली जाईल. पूर्वी 1 धावणे संघाची धावसंख्या आता मध्ये जाऊन पोहोचेल ती म्हणजे 22च्या घरामध्ये 3 धावा. इथून देखील मॅचचं लक्ष असेल. परी 11 ढकटी डहाणू टीमच्या कॅप्टनने यायचे RK टॉस बॉक्स मध्ये. आपण पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करणार आहोत. या सामन्यातील विजेता संघ विपक्ष परी 11 ढकटी डहाणू. आपण करणार आहोत टॉस जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. मुख्य व्यासपीठात आपण पाहू शकाल TC प्लेच्या माध्यमातून RK दादा असेल आणि साहेबांना देखील आपण पाहू शकाल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये स्विचिटच्या माध्यमातून फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जातो सरळ डॉट बॉल. अशा रीतीने 2 बॉल फेकून झालेत. षटक क्रमांक 3ऱ्यातील आपण मनीष राऊत या संघाचे पॅकर यांना आपण पाहू शकाल. यस, मनीष यांचं तितकंच चांगलं योगदान राहिलेलं आहे. या स्पर्धेमध्ये त्यांचं विशेष योगदान असते. त्यांच्या पूर्ण परिवाराचं तितकंच योगदान राहिलेलं आहे. पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर लाऊड अपील केले जाते. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर पंच त्या ठिकाणी सक्षम असतील विरल नायक सर यांना आपण पाहू शकाल. त्याचबरोबर जर पाहिलं तर स्क्वेअरलेग पंच आपण मॉन्टी घोडेकर सरांना पाहू शकाल. बॅटची एज लगावून त्या ठिकाणी 1 धाव डेफिनेटली मिळेल. 1 धावडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. स्कोरर आमच्यापर्यंत माहिती दर्शवत असताना ती म्हणजेच 23 धावा. पण काय लढलेत ध्रुवी 11 बाजीपडाचे खेळाडू. पहिल्या डावात सुद्धा तो लढा पाहायला मिळाला आणि या डावात तो लढा पाहायला मिळतोय.
यावेळेस शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल होता, लेग स्टम्पवर इम्पॅक्ट करणारा, ऑन साइडला फक्त त्याला दिशा देण्याचं काम केलं, पूर्ण केली 1 धाव. धावसंख्या पोहोचते 24 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता फक्त एका धावेची गरज आहे टीम साई केवल माऊल कोळीवाडा संघाला. नक्कीच 8 चेंडू इथून देखील शिल्लक असतील, 1 धावेंची इथून देखील गरज असेल आणि खरोखरच वखणण्याजोग्या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आपण पाहू शकाल. आरके दादा आणि त्याचबरोबर संपूर्ण आरके परिवारच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार, राईट आर्म अराउंड विकेटने. मनीष राऊत फुल टच बॉल आहे, फटका फसलाय का तर क्षेत्ररक्षक असेल 38 सर्कलच्या आतमध्ये, जेल ड्रॉप आणि अशा रीतीने मॅच देखील फिनिश होताना दिसते. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम साई केवल माहुल कोलीवाडा आणि हार्ड लक टीम ध्रुवी 11 मालजीपाडा. या स्पर्धेमध्ये भाग घेतला, सहभाग घेतला, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आरके दादा यांच्या माध्यमातून करूया. या पुढचा टॉस